नमस्कार, मी अंगणवाडी सेविका व मदतनीस। आज मी तुम्हाला अंगणवाडीची सेवा व उद्दिष्टे लाभार्थ्यांपर्यंत अंगणवाडी सेविका कशी पोहोचवते ते सांगणार आहे, ते पण पपेट्सच्या माध्यमातून। जिल्हा कोल्हापूर, तालुका पन्हाळा, बीट किकले 3, अंगणवाडी क्रमांक 274, अंगणवाडी क्रमांक 275 पोषण माह अंतर्गत सादर करत आहेत ICDSची सेवा व उद्दिष्टे। 3 ते 6 वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणे, तसेच किशोरी मुली, माता व बालक यांचा आहार, आरोग्य, कुपोषण या सर्व बाबींकडे लक्ष पुरवण्याचे काम आम्ही सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस करत असतो। अंगणवाडीमध्ये माता बैठक, किशोरी बैठक यासाठी मदतनीस ताई गरोदर माता, स्तनदा माता तसेच किशोरी मुलींना बोलवून आणण्यास सहकार्य करतात। सर्व लाभार्थ्यांना वजन वाढ व आहाराबाबत मार्गदर्शन करून सर्वांसमोर बाळांचे वजन सहनियंत्रण कसे करावे याविषयी माहिती देत असतात। सुदृढ बाळ व एक कुपोषित बाळ समोर घेऊन त्यांची वजन उंची घेऊन त्यामध्ये किती फरक आहे याचे पालकांना मार्गदर्शन करतात। अंगणवाडी ताई या सर्व कामाबरोबरच ऑनलाईन कामातही खूप ॲक्टिव्ह आहेत, जसे की लाभार्थी नोंद करणे, गृहभेट, जन्म नोंद, गरोदर नोंद, CBE नोंद, VHSND नोंद, तसेच बहीण लाडकी यासारख्या सरकारी योजनांमध्ये त्या मोबाईलद्वारे नोंद करत असतात। या सर्व कामात त्यांना मदतनीस ताईंचीही खूप मदत होते, जसे की अंगणवाडीची स्वच्छता करणे, सर्व लाभार्थ्यांना बोलवणे, मुलांकडे लक्ष ठेवणे ही सर्व कामे त्या करत असतात। अंगणवाडी ताई गृहभेटीच्या माध्यमातून 0 ते 3 वयोगटातील लाभार्थ्यांचा आढावाही घेत असतात। एखाद्या घरात, अंगणात कुपोषित किंवा आजारी बाळ दिसले तर त्या पालकांच्या घरी जाऊन त्या मातेला बाळाच्या चालू आहाराविषयी चौकशी करतात, तसेच मातेला स्वच्छतेविषयी माहिती देतात। मातेला बाळाचे वजन घ्यायचे आहे, यासाठी बाळाला अंगणवाडीत घेऊन यावे हेही त्या सांगतात। अंगणवाडीत आल्यानंतर मातेसमोर बाळाचे वजन घेऊन त्यांना मार्गदर्शन करतात। त्या मातेच्या घरी गृहभेट देऊन त्या बाळाची वडील, आजी, आजोबा यांनाही मार्गदर्शन करून बाळाची काळजी कशी घ्यावी हेही सांगत असतात। बाळाच्या आईने बाळाला खाऊ भरवणे आधीची स्वच्छता कशी करावी याविषयी माहिती देऊन बाळाला आहार कसा व किती वेळा देण्यात यावा याबाबत देखील त्या मार्गदर्शन करतात आणि बाळाला साधारण श्रेणीमध्ये आणण्याचा खूप प्रयत्न करतात। त्याबरोबरच हसत खेळत मुलांना पूर्वशालेय शिक्षण देण्याचे कार्यही त्या करतात। शारीरिक विकास, मानसिक विकास, बौद्धिक विकास, भावनिक विकास तसेच सामाजिक विकासही त्या मुलांचा करत असतात। हे सर्व कार्य करत असताना त्यांनी कोरोना महामारीतही भरपूर काम केले। या कार्यातही त्यांनी मोलाचा सहभाग केला व आपले कार्य प्रामाणिकपणे त्या करत राहिल्या। अशा प्रकारे अंगणवाडी सेविका सामाजिक कार्य असो किंवा अंगणवाडीतील कोणतेही काम असो त्यांनी अगदी पूर्ण निष्ठेने, प्रामाणिकपणे पूर्ण केले आहे व पूर्ण करत राहणार। अशाच या कार्याला आम्ही मनपूर्वक सलाम करत आहोत। धन्यवाद। सर्वांचे असेच कार्य तुमच्या स्मरणात राहो यासाठी हा एक छोटासा आमचा प्रयत्न आहे। इथून पुढेही याच माध्यमातून आम्ही तुमच्या भेटीस येणार आहोत। थँक्यू।